रंकाळा हा कोल्हापूरचं वैभव म्हणून ओळखला जातो आणि याच रंकाळ्याच्या दुरवस्थेबाबत आपण महासत्ताच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे बघितलं। मात्र आता कोल्हापूर महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि त्याच अंतर्गत आता रंकाळ्यावरती स्वच्छता मोहिमेअंतर्गत सगळी साफसफाई करण्यात येते। महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर सगळे जे कोल्हापुरातील नागरिक आहेत यांच्या मार्फत ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्याचबरोबर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले आहेत आणि रंकाळ्याचा फेरफटका मारत त्यांनी पूर्ण रंकाळ्यावरील जे काही दुरावस्था आहे त्या प्रत्येक दुरावस्थेबद्दल माहिती घेतली। त्या संदर्भात ज्या अधिकाऱ्यांना आहेत सूचना करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक नागरिक जिल्हाधिकाऱ्यांना जे काही आपल्या मागणी आहे ते सांगत होता आणि त्यानंतरच त्यांनी त्याबद्दल जे काही उपाययोजना करण्यात येणार आहे त्या संदर्भात देखील सांगितलेलं आहे। नेमकं कशा पद्धतीने ही स्वच्छता मोहीम सुरू आहे बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या रंकाळा तलाव परिसरात चोहोबाजूनी कचऱ्याचे ढीग साचतानाचं चित्र पाहायला मिळत होतं। नागरिकांमध्ये याविषयी प्रबोधन करण्याची आवश्यकता होती, तर प्रशासनानं कडक कारवाई करून परिसरात स्वच्छता राखणं गरजेचं होतं। त्यातच आता कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली। गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी आणि कोल्हापूरकरांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यानुसार या सर्वांनी सकाळपासूनच रंकाळा तलाव परिसरात स्वच्छतेसाठी कंबर कसलेली पाहायला मिळाली। विशेष म्हणजे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे हे देखील या स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झाले होते। रंकाळ्याचा फेरफटका मारत त्यांनी प्रत्येक ठिकाणी रंकाळ्याच्या दुरावस्थेबाबतची माहिती घेतली। ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथं तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या। तसेच रंकाळा तलाव परिसरात आवश्यक असणाऱ्या गोष्टींची मागणी रंकाळा प्रेमींकडून करण्यात आल्यानंतर त्याबाबतही उपाययोजना करण्याची हमी त्यांनी यावेळेला दिली। आज रंकाळा स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासन, महापालिकेचं पूर्ण प्रशासन, महापालिकेचे कर्मचारी, अशासकीय संस्थांचे सदस्य, महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्वजण सकाळी रंकाळ्याच्या ठिकाणी जमलेले आहेत आणि रंकाळ्याचा पूर्ण जो 5 किलोमीटरचा आपला रेडियस आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉईंटवरती जाऊन सर्वजण स्वच्छता करत आहे। या ठिकाणी नागरिकांकडून वेगवेगळे फीडबॅक सुद्धा आम्हाला मिळत आहे। तर नागरिकांकडून मिळालेल्या फीडबॅकनुसार सुद्धा कारवाई महापालिका प्रशासनाकडून केली जाईल आणि यानंतर अशाच पद्धतीने 15-15 दिवसाला रंकाळा स्वच्छतेचं अभियान आहे ते महापालिकेकडून राबवलं जाईल। आमचं पूर्ण प्रशासनाकडून सर्व नागरिकांना, कोल्हापूरवासियांना नम्र आवाहन आहे की आपल्या रंकाळ्यावरती येण्यामुळे रंकाळ्यावरती कचरा पडणार नाही। शक्यतो आपण स्वतःसोबत एक बॅग आणावी किंवा आपल्यासोबत जी काही बॅग असेल त्यामध्ये इथे जो कचरा आपण टाकतो तो कचरा स्वतःसोबत घेऊन जावा आणि नंतर घरी तो कचरा कुंडीमध्ये तो टाकावा। ते शक्य नसेल तर इथे जी कचरा कुंडी जवळ असेल त्या ठिकाणी आपला कचरा टाकावा। आपल्या आल्यामुळे रंकाळा अस्वच्छ होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि रंकाळ्यावरती कोल्हापूरकरांपेक्षा जास्त पटीने इतर जिल्ह्यातून येणारे, अंबाबाईला दर्शनाला येणारे किंवा ज्योतिबाला दर्शनाला येणारे सर्व पर्यटक या ठिकाणी येतात। तर त्या सर्वांना आपलं स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर आणि आदर्श कोल्हापूर आपल्याला दाखवायचं आहे। तर सर्वांची जबाबदारी आहे आपण कोल्हापूरवासी नियम पाळूया आणि बाहेरून येणाऱ्या सर्व पर्यटकांना नियम पाळण्यासाठी सांगूया आणि रंकाळा स्वच्छ ठेवूया। दरम्यान रंकाळा तलाव परिसर फक्त बाहेरून स्वच्छ न करता रंकाळ्यातील पाणी हे प्रदूषित न व्हावं यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे। रंकाळ्यामध्ये जनावरे, कपडे आणि वाहने न धुण्याच्या सूचना असताना जे नागरिक असं करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। स्वच्छता मोहिमेवेळी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांच्या मालकांना रंकाळ्यामध्ये जनावरं न धुण्याच्या सूचना केल्या। एकूणच रंकाळा तलाव हा या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा सुंदर आणि स्वच्छ होऊ शकतो। मात्र प्रशासनाची ही स्वच्छता मोहीम या कामे कितपत उपयोगी ठरते हे देखील पाहावं लागणार आहे। महासत्ता लाईव्हसाठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।